ज्योती, अगो बाई अजून हेच काम सुरू आहे तुझं? अगं हात चालू ना पटपट, किती वेळ लावतेस एक एक काम करायला? नाही 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 आवडतेच आहे, झालं. बरं माझी पर्स ठेवते इथे, हो. सांगून ठेवते तुला, नाही तर विसरेन. बरं मला सांग, त्यांना जेवायला कुठे बसवायचंय? काकू मला काय वाटतं, इथेच सतरंजी घालूया, इथेच बसूया सगळ्यांना. हा चालेल, इथे छान अशी सतरंजी. अगं पण ते पुरुषोत्तम दादा येणार आहेत, त्यांना असं खालती बसवायचं? बाई बाई नको. अगं नाही 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 नाही, आपण काहीतरी वेगळी व्यवस्था करूया, असं बरं नाही दिसणार अगं. तुला तेच म्हणते की खुर्चीवर बसव ना आणि समोर स्टूल नेऊया. हा हे पण चालेल, स्टूल आहेच आणि आपल्याकडे, नाही का? हे बरं झालं. हा ठीक. चल चल, तू तुझी कामं कर पटपट बाई. आवडते हं. जयश्रीताई, झाली का काढून रांगोळी? हो हो. किती ती कलाकुसर करत बसलात. पुरे झालं आता, छान झाली हा काढून. आतमध्ये पण बरीच काम आहेत हो, आणि पाहुणे मंडळी येतील आता कधी. चला चला जयश्रीताई, पटपट आवरा, आतमध्ये या पटकन, चला. आले आले. अगं ज्योती, ती अत्तरदाणी कुठे काढली का? हो मी अगं ती तर हवीच, ती आण बाई आधी. आणि फुलं मागवलीत ना भरपूर? हो आणलीत, फुलं आणली आहेत. नाही, कसं आहे, आपली प्रीती लग्नानंतर पहिल्यांदाच येणार आहे माहेरी. स्वराजरावांचं आणि प्रीतीचं अगदी छान स्वागत व्हायला हवं, नाही का? काकू तू त्याची काळजी करू नको, सगळं उलट त्यांच्या स्वागतासाठी ना मी एक छान प्लॅन पण केलाय. हो, काय काय केलं इतकं? सांग तरी, आणखीन काय करायचं असेल तर ते पण सांग. अगं थांब, मी आले, थांब. मी काय म्हणते, सगळी तयारी झाली, तुम्ही बसा निवांत आता. असं वाटतं आपल्याला, पण काही ना काहीतरी राहिलेलंच असतं. हे बघ, ही येत ना, ही फुलं आणली आहेत. ही फुलं, ही ही अशी एक एक फुलं द्यायची त्यांना? कमाल आहे बाई. अहो जयश्रीताई, किती मोठे लोक आहेत ते, त्यांना असं एक एक फुल देऊन नाही चालणार. बुके द्यायला हवा, बुके. बुके नाही आणला? नाही आणला, जाऊ दे मग, काय देऊया हीच. अगं चांगली आहेत की ही फुलं, बघ. हो छान आहेत, अगदी टवटवीत आहेत. ज्योती, सगळं झालं बाई, आणि तू होतीस ना म्हणून निभावलं हा सगळं. अगं आई, मी काय, हे बघ, मी येण्याच्या आधी काकू आली होती आणि अर्ध काम तर तिने सांगितलं आणि कम्प्लीट केलं. तर खरं तर काकूला थँक्यू म्हटलं पाहिजे. काकू, खरंच थँक्यू. हा अगं काहीतरीच बाई तुझं. अगं आले आले आले, मंडळी आली वाटतं. चल, तयारी मी कर. मी आले. हे हे कुठे ठेवायची फुलं? हे दे, दे, माझ्याकडे दे. अरे काय करताय तुम्ही? पोलिसांना बोलवू का? पोलीस, वाचवा, वाचवा. थांबा थांबा. आई, काय झालं? अगं अशी काय करतेस? लग्नानंतर लेक पहिल्यांदा घरी येणारे म्हणल्यावर भाकरीचा तुकडा ओवाळून नको टाकायला. या आधी. या या, तुमचं स्वागत आहे. हे घ्या थँक्यू. तुला. चला. दादा या. अरे वा, सर वा, थँक्यू. या सुलोचना ताई. ए, ये ना. नको. अरे
ये मी इथे ठीक आहे. घे. घे ना. आता चल. वा वा वा, छान स्वागत केलं तुम्ही आमचं. म्हणजे आम्हाला एकदम आम्ही कोणतरी स्पेशल आहोत असं वाटलंय तुम्हाला. नाही चलो नाही, खूप गुणी मुलगी आहे प्रीती. तुम्ही खूप छान संस्कार केलेत तुमच्या मुलींवर. धन्यवाद. अहो पण खरं सांगू का, माझ्या मुलीच खूप समजूतदार आहेत आणि विचार करतात. म्हणजे आत्ताच बघा ना, माझ्या फक्त डोक्यात होतं की तुमचं स्वागत करायचंय, पण कसं करायचंय हे सगळं ज्योतीने ठरवलं. वा वा वा. अहो पण एवढं काही करायची गरज नव्हती. कशाला करत बसलात एवढं? अहो असं कसं, प्रथा आहे ना. लग्नानंतर मुलगी पहिल्यांदा माहेरी येणार आणि तिच्या सासरकडची पण मंडळी येणार म्हणल्यावर एवढं तर करायलाच पाहिजे ना. तुम्ही वेळेत कळवलं असतं आम्हाला तर आम्ही हौसेने काहीतरी घेऊन आलो असतो हो ना. माफ करा ताई, आमच्या जरा उशिरा लक्षात आलं म्हणून सगळी गडबड झाली. नाही पण बरं झालं तुम्ही सकाळी निमंत्रण दिलं. नाही तर माझा दादा ज्योतीच्या निमंत्रणावर आम्हाला इथे घेऊन यायला निघाला होता. आणि कसं आहे ना, असे निमंत्रण ना घरातल्या मोठ्या माणसांनीच करायचे असतात ना. नाही तुम्ही सगळी रीतभात पाळताय म्हणून म्हणते, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रीती, जावई बापू जरा देवाचं दर्शन घ्या. दादा मला खरंच माफ करा. एका खोट्या गोष्टीचा आधार घेऊन मी या संसाराला सुरुवात केली आणि याचं खरंच खूप गिल्ट आहे मला. इथं तुमच्यासमोर उभं राहायची पण लाज वाटते मला. पण एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो दादा, माझं खूप प्रेम आहे प्रीतीवर. त्यांचा अगदी व्यवस्थित सांभाळ करेन. तुम्ही कसलीच काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. या गायकवाडांचे काळजीचे दिवस आता सुरू झालेत. दादा, सुजय, मी तुमच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. या गायकवाडांना क्षणाक्षणाला कळलं पाहिजे की तडफडणं काय असतं, वेदना काय असतात, दुःख काय असतं. या बस. मी काय म्हणते, म्हणजे कोणालाच काही प्रॉब्लेम नसेल तर आपण बाहेर वाऱ्यावर बसूया का? हो हो, काहीच हरकत नाही, बसूया की. चला मग या.